चल नाही झोप. मला माहितीच नव्हतं. हां ठीक आहे ना. तुम्ही जाऊन झोपा जा. सकाळी उठायचंय लवकर, ऑफिसला जायचं, त्याआधी औक्षण करायचंय. येस 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 येस. शनायाला जे करायचं होतं ते फायनली शनायाने केलंय. मला अवीला जे सरप्राईज द्यायचं होतं ते मी दिलं. आणि ती युजलेस काहीच करू शकली नाहीये. कशी बघत होती ना अशी एकटक मूर्खासारखी. पण अनुप्रिया, अगं तुला तेच करावं लागणार आहे ना, कारण तुझ्या समोरून मी असं अवीला घेऊन जाणार आहे कायम. आणि तू अशीच बघत राहशील. मान्य आहे मला, तू केला असशील 18 वर्ष वगैरे संसार, पण आता इथून पुढची सगळी वर्ष, सगळे महिने आणि सगळे दिवस माझे आहेत, या शनायाचे. आणि या सगळ्याची सुरुवात होणार आहे उद्यापासून. सो यू बेटर बी रेडी अनुप्रिया. चला, औक्षणाची तयारी झाली आहे. गोडाचं म्हणजे मी काहीतरी गोड करेनच ना यांच्यासाठी. आता साखर ठेवते आणि अंगठी पण नंतरच ठेवते. ए थांब 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 थांब. काय झालं? काय झालं? काही लागलंय का? क्या बात आहे. वाढदिवस बाबांचा आहे, पण ग्लो आईच्या चेहऱ्यावर आलाय. चुप लब्बाट. अशी बोलत काय बसलीयस तू? जा ना, जाऊन त्या बाईकवाल्याला फोन कर. बाईकवाल्याला अगं त्या शोरूम वाल्याला फोन कर. त्याला विचार बाईकची डिलिव्हरी कधी करणार आहे. जा ना बिहू. विचारते. मी साखर आणते. हॅलो, आम्ही काल बाईक बुक केली होती. अनुप्रिया पाटकरांच्या नावावर रजिस्टर केली आहे. मला विचारायचं होतं की बाईक आज डिलिव्हर होणार होती. साधारण किती वाजेपर्यंत येईल बाईक? काय? पण का? काय झालं? हॅलो, पिहू, काय झालं? अगं फोन का ठेवलास तू? काय म्हणाले ते? नाही काही नाही पिहू, इकडे सांग. काय झालं? काय म्हणाले ते? बोल. आई, आपलं लोन पास नाही झालं. नाही, कसं शक्य आहे? नाही, पास झालं ना आपलं लोन. आई मी खरंच सांगते. ते म्हणाले की आपला क्रेडिट स्कोर चांगला नाही आहे, म्हणून JK डेव्हलपर्सच्या फायनान्स डिपार्टमेंटने आपलं लोन रिजेक्ट केलं. आई तू प्लीज रडू नकोस. आपण करू ना काहीतरी. आपण काहीतरी करूया. तू प्लीज रडू नकोस. सगळं नीट होईल. आई प्लीज शांत हो ना. अगं कशी शांत हो मी पिहू? कशी शांत हो? आई हे घे पाणी. आई शांत हो, प्लीज रडू नकोस. पाणी. गेली 3 रात्र मी झोपली नाहीये पिहू, या विचाराने की अविनाशच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची नवीन बाईक आपल्या घरासमोर असेल.
त्या बाईकची डिलिव्हरी मिळेल आणि ती बाईक बघितल्यावर अविनाश खूप खुश होतील. मला येऊन घट्ट मिठी मारतील. स्वप्न होतं हे माझं आणि हे म्हणतात की लोन नाही मिळणार. आई आई तू रडू नकोस, सगळं छान होईल. एक काम करूया का, मी आणि ईशान जाऊन विचारतो दुसरी कुठली फायनान्स कंपनी आहे का. हा सगळं ठीक होईल. आई प्लीज प्लीज रडू नकोस ना तू, प्लीज. नाही आता काही नाही होणार. मी काही नाही होणार. कोणीही लोन नाही देणार. आधी ते पैसे गायब झाले. आपण रात्र जागून ते बटवे बनवले. कसे विकणार हा प्रश्न होता, तर ते विकले गेले. बल्क मध्ये ऑर्डर आली. माझं स्वप्न होतं ग ते पिऊ. मला दिसत होतं अविनाश त्या बाईकवर बसलेच. मी त्याच्या मागे बसले. तुला इतका आनंदी बघून मला छान वाटते. मी खुश आहे कारण माझे अभि खुश आहे. तू रेवतीने मला इतकी मदत केली. मला खरंच वाटलं होतं की मला लोन मिळेल, आपण बाईक घेऊ शकू. पण आई, मला कधीच इतकं वाईट वाटलं नाही जितकं आज वाटतंय. कदाचित माझ्या नशिबातच नव्हतं हे पिऊ. माझ्या नशिबातच नव्हतं मी अविनाशला बाईक देणं. एक्झॅक्टली अनुप्रिया, करेक्ट बोललीस तू. तुझ्या नशिबातच नव्हतं अविनाशला बाईक गिफ्ट करणं. इनफॅक्ट इथून पुढे अविनाश पण तुझ्या नशिबात नसेल. नाही तुला असं खचून चालणार नाही. आज अविनाशचा वाढदिवस आहे. तुला असं रडलेल्या अवस्थेत बघून काय वाटेल त्यांना. आणि घेशील ना तू पुन्हा कधीतरी बाईक घेशील त्यांच्यासाठी. चांगले पैसे जमवून आणखीन छान बाईक घेशील. पण आता अशी रडत बसू नकोस. अविनाशचं औक्षण करायचंय. उठ, डोळे पुस, विसर हे सगळं आणि आनंदाने कामाला लाग.